सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो। असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधेयी भोगू दशा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यांगा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो। विठ्ठला सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्त समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनींद्र। समागत तिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंग
नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते तत्स्फृति प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणात्करन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद श्री राधा मेरी स्वामिनी मेरा राधे जी को दास जन्म जन्म मोहिनी जियो श्री वृंदावन में वास सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो हे अकारण करो ऋणालय श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ खरं तर असीम कृपेनं ज्यांनी मानव देहामध्ये आल्यानंतर सदैव वैकुंठ गमन करावं सदैव वैकुंठ गमन जिजाई रमण करणारा एकमेव साधू ज्यांच्या नावानं 14 दिवस वह्या पाण्यावरती तरल्या यात काय नवले ज्यांच्या नावानं यमानं सुद्धा थरथर करावं यातही काय नवले ज्यांनी वैकुंठाहून 3 वेळा मृत्यू लोकात यावं यातही काय नवले ज्यांच्या नावानं ह्या जगतातला 5वा वेद लिहिला जातोय यातही काय नवले पण ज्यांच्या नावानं ह्या जगतातला बऱ्याच लोकांचा उद्धार होतो ना अशा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा नामचिंतनपर प्रकरणातील अभंग आजच्या प्रभुचिंतन सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार आहे. कार्यक्रम कशा निमित्तानं संपन्न होतोय हे जरी सगळ्यांना ज्ञात असलं मायबाप तरी सांगावं लागेल. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 31वे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सप्ताह प्रारंभ होत आहे आणि आज पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं माझ्या वाट्याला आली. मज पामराय काय थोरपण या वृत्तीप्रमाणे असं असतं मामा. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे सोपं नसतं. याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात घालत असतात. पण आज भाग्य आहे आज इथं सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. आज नवीन मंडप आहे. मंडपाचं उद्घाटन भाच्याच्या हातून व्हावं ही सेवा माझ्या वाट्याला आली हो. आणि आज प्रारंभसुद्धा भाच्यानीच करावा हा मामांचा उद्देश आहे म्हणून ही सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. मानावेत तेवढे उपकार कमी आहेत. हा भाचा कोणामुळे मोठा होता असेल ना फक्त मामांमुळे मोठा होतोय. हे मामांचे उपकार आहेत. या अख्ख्या वनारवाडी गावाचे उपकार आहेत मायबाप. कोरोनाचा कालखंड होता. 3-4 वर्ष कोरोना होता. कीर्तन करणं सोडून दिलं होतं मध्ये. म्हणता आता काय कीर्तन करायचा रसच राहिला नाही. शेतीच करू. पण मामांचा फोन आला. पाणी मिरवणूकचा कार्यक्रम होता. कीर्तन करावं लागेल म्हटलं मामा आता नाही शक्य करावंच लागेल. लावला बस कीर्तनाला सुरुवातच झाली. या गावाचे एवढे उपकार आहेत मायभाऊ. आज खऱ्या अर्थानं गंधर्वासारखे गाणारे आहेत. चंद्र सूर्यासारखे वाजवणारे आहेत. परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत. पण सांगणारे मात्र शुकाचार्यांसारखे नाही बरं हो. ज्यांची गोड आज विशेष साथ आहे. गायनासाठी हरिभक्त परायण योगेश बाबा रसाळ बाबांच्या खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानतो. तसंच
कैलास महाराज अतिशय सुंदर त्यांनी पहिली चाल साथ केली, अतिशय सुंदर. तसेच ह्या गावातील हरिभक्तपरायण त्यांचं कुशल या ठिकाणी मार्गदर्शन आहे. दिंडोरी तालुक्याचं वैभव आणि वररवाडी गावाचं भूषण आहे आमचे मामाश्री. नेमकं मला कळत नाही, नेमकं महाराज म्हणावं का मामा म्हणावं? हां, मामाच म्हणावं. हो, आमचे मामाश्री त्यांचे खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानतो. सर्व बालगोपाल आणि खऱ्या अर्थानं विशेष उपस्थिती आमचे बाळासाहेब महाराज गायकवाड यांचे खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानतो. तसंच इकडं आमचे सर्वांचे उपस्थिती नाव माहीत नाही, माफ करा. सर्वांच्या ठिकाणी दंडवत करतो. मोठ्या संख्येनं आमच्या भक्तिमाता मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. पुरुष मंडळी बहुतेक घरी स्वयंपाकाला थांबले वाटतं, वाईट पाठवून देऊ नका, पण खऱ्या अर्थानं मोठी उपस्थिती आहे. सर्वांच्या तरी दंडवत करतो. आणि ही सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभिंगेतील हे अभंगरूपी फूल भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला चंद्र सूर्यासारखे वाजवणार आहेत, पण खरंच त्यांची थाप जेव्हा कानावर ऐकली ना, खरंच म्हटलं सरच आहे वा. खरंच धवन सर तुमचे खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानतो. इकडं आमचे जयवंत दादा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. विठ्ठला नियम आहे बंधन कीर्तनकारालाच. कीर्तनकारानं पहिल्या दिवशी काही बोलायचं नाही. आणखी एक बंधन आहे कीर्तनकाराला. कीर्तनकारानं पहिल्या दिवशी नमपर किंवा नमनपर अभंग निवडायचा आणि त्याच्यावरती चिंतन करायचं. आणखी एक बंधन आहे कीर्तनकाराला. कीर्तनकारानं मनाचं काहीच बोलायचं नाही. पाहून ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये खूप सुंदर मान्य करतात. तुकोबाराय म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये आलेली सर्व लोक मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव धावतोय, रात्रंदिवस धावपळ करतोय, अट्टहास करतोय एका गोष्टीसाठी. त्या गोष्टीचं नाव आहे सुख. पण ती सुख नावाची गोष्ट काय त्याला मिळाली नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखी कोण आहे? प्रत्येक जण दुःखी आहे. काही साधकांनी तुकोबारांना प्रतिप्रश्न केला, तुकोबाराय या संसार रूपी सागरामध्ये सुख नावाची वस्तू नाही का? आम्हाला सुख मिळणारच नाही का? आम्हाला सुख भेटणारच नाही का? महाराज म्हटले, मिळेल ना. सुख नाही असं कोण म्हटलंय? पण महाराज आम्ही मार्ग चुकलोय, आम्हाला समाधान पाहिजे. महाराज म्हटले, तुम्हाला समाधान पाहिजे ना, मग एक करावं लागेल, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. त्याने सतत चित्ताला समाधान मिळेल. महाराज सुख मिळालं, पण आम्हाला सुखाबरोबर समाधान पाहिजे. समाधान मिळेल का? महाराज म्हटले, मिळेल ना. सुखही मिळेल आणि समाधानही मिळेल. महाराज म्हटले, मला सुखही मिळालं आणि समाधानही मिळालं. त्या सुखाचे अलंकार मी परिधान केले, स्वतःच्या गळ्यात ते मी घालून घेतले. सर्व सुख आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो. मी आनंदाने निर्भर होऊन डुललो. महाराज आम्हाला सुख मिळालं, समाधान मिळालं. तुकोबाराय म्हणतात, मला सुखही मिळालं आणि समाधानही मिळालं. मी अशा दशेला जाऊन पोचलो, त्या दशेमध्ये माझं तादात्म्य संपून गेलं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचं विधेही भोगू दशा. विधेही दशेला प्राप्त होतं. मग महाराज विदेही दशेला जरी पोचलं, पाप पुण्याची बाधा होईलच ना. महाराज म्हटले, अजिबातच होणार नाही. भगवंताच्या नामचिंतनानं हा देह अग्निरूप होईल. आणि एकदा की हा देह अग्निरूप झाला की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. पाप आणि पुण्य याचा संबंध या देहाला येणार नाही. म्हणून आपण हरिचिंतन करू, भगवंताचं नामचिंतन करू, सतत करू. सुख आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ. विठ्ठला भगवान
सर्वांना विनंती असेल मायबाप, जेव्हा जेव्हाही विठ्ठल नामाचा गजर होईल तेव्हा हातानं टाळीन मुखानं विठ्ठलाचं नामचिंतन करायचं आहे. विठ्ठला मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव धावतोय, रात्रंदिवस धावपळ करतोय, अट्टहास करतोय, पण ती सुख नावाची गोष्ट काही मिळाली नाही. मग सांगा ना सुख म्हणजे काय? सांगा ना सुख म्हणजे काय? चाललं ना तुमचं सुख सुख सुख, मग सांगा ना सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय हेच माहिती नाही. एक गमत सांगू का? आजी नातवाला मंदिरात घेऊन जाते आणि म्हणते बाळ्या बाप्पाच्या पाया पड, आणि बाप्पाला म्हणावं सुखाचं ठेव. त्या आजीला विचारा ना सुख म्हणजे काय? चाललंय ना तुमचं सुख सुख सुख, मग सांगा ना सुख म्हणजे काय? सुख म्हणजे पैसा अडका, सुख म्हणजे घरदार, सुख म्हणजे लेकरं बाळं, सांगा ना सुख म्हणजे काय? महाराज झालं असं, जिथे सुख नावाची वस्तू शोधायची तिथे शोधली नाही, आणि जिथे नाही तिथे आपण शोधण्याचा प्रयत्न केलाय. महाराज म्हटले या मृत्यू लोकांमध्ये सुख कुठंच नाही आहे. बाजार भरलाय पण बाजारामध्ये सुख नावाची वस्तू नाही. संसार न करी बाजार भरला बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. कुठे आहे सुख सांगा ना? आम्हाला वाटलं 10 रुपये आल्यावर आम्हाला सुख मिळेल, पण 10 रुपये दुसऱ्याच्या खिशात पाहिले का आमचं सुख मावळतं. 100 रुपये खिशात आल्यावर सुख मिळेल, पण 100 रुपये दुसऱ्याच्या खिशात पाहिल्यावर आमचं सुख मावळतंय. 500 रुपये आल्यावर तरी सुख मिळेल, पण 500 रुपये दुसऱ्याच्या खिशात पाहिलं की आमचं सुख मावळतंय. 5,000चा बंडल आला पण सुख मिळालं नाही. पैशानं सुख मिळत नाही, संपत्तीनं सुख मिळत नाही. महाराज आम्ही सुख मानलं वेगळ्या गोष्टीमध्ये, आणि वास्तविकता सुख होतं वेगळं. ज्याला दुःख म्हणावं, ज्याला सुख मानावं ते एक दिवस दुःख देत आहे. ज्याला एक दिवस आम्ही सुख मानतो एक दिवस दुःख देऊन जात आहे. बघा एकानं नवीन मोटरसायकल घेतली, सांगा सुख का दुःख? बोलत का हो? पहिला दिवस आहे आज, तुम्ही असं कोमजल्या फुलावाने नका बसू गड्या. पहिला दिवस आहे आज. सांगा एकानं नवीन मोटरसायकल घेतली, सांगा सुख का दुःख? नवीन मोटरसायकल घेतली, गावात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर उभे केली, नारळ फोडलं, अख्ख्या गावाला पेढे वाटले, सांगा सुख का दुःख? सुख. आता मंडळी म्हटली अहो रक्षाबंधनाचा सण आहे, चला माहेरला जाऊन येऊ. आता नवीन गाडी त्यालाही नाही म्हणता आलं नाही. तो म्हटलं बरं आवर, मी तोपर्यंत गाडी पुसतो. फडकं घेतलं, गाडी पुसायला सुरुवात केली, तेवढ्यात ती आवडून आली, म्हटली चला. तो म्हटलं आवरला? हो. महिलांचं असंच असतं, दुसरीकडे जायचं म्हटलं की पास्ट, पण माहेरला जायचं म्हटलं की ती म्हणते चला. ती म्हटली चला. तो म्हटलं थांब थोडं राहिलं पुसायचं. ती म्हटली राहू द्या, आल्यावर पुसा. चला निघाले सासरवाडीला, सांगा सुख का दुःख? सुख. तेवढी बसलीच नाही गाडीवर, पाठीमागून असा खांद्यावर सुद्धा हात ठेवला, सांगा सुख का दुःख? सुख. निघाली गाडी, भाऊकीच्या दारातून निघाली, गरज नसताना हॉर्न वाजवायचा, गरज नसताना हॉर्न वाजवायचा, सांगा सुख का दुःख? सुख. इतकं सुख, इतकं सुख, इतकं सुख. गाडी नेमकी वनारवाडी गावाच्या बाहेर निघाली,
वनारवाडी गाव थोडं 2-3 किलोमीटर मागं राहिलं आणि पुढच्या चाकामध्ये खिळा घुसला. आता सांगा, सुख का दुःख? हां सांगा ना. आता कॅरेज 2 किलोमीटर मागं आणि पुढचं गाव 2 किलोमीटर पुढं. आता त्याच्या हातामध्ये हँडेल, हिच्या हातामध्ये कॅरेज, दे धक्का. आता सांगा, सुख का दुःख? आता मात्र दुःख. का बर? क्षणिक सुख मिळालं ना महाराज. इतर साधनानं आम्हाला क्षणिक सुखाची प्राप्ती होती. मग महाराज सुख म्हणजे काय? त्या सुखाचा पत्ता आम्हाला सांगा, त्या सुखाच्या पाठीमागे आम्ही धावू. महाराज म्हटले, तुम्हाला सुख पाहिजे ना? सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. सुखाची व्याख्या सांगत असताना शास्त्रानं सांगितले, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याचं नाव आहे सुख. आणि तो परमानंद फक्त एकाच ठिकाणी मिळतो, जो विठेवरती उभा आहे ना त्याच्याकडे परमानंद मिळतो. पण जोपर्यंत त्याला आपलं करत नाही तोपर्यंत आम्हाला सुख मिळत नाही. आपुला तो एक देव कर, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. देव म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजे देव आहे. पण जोपर्यंत त्याला आपुलं करत नाही तोपर्यंत आम्हाला सुख मिळत नाही. मग महाराज कलियुगामध्ये नेमकं काय करावं? आम्हाला सुख पाहिजे. महाराज म्हटले, कलियुगामध्ये काय करावं? योग, याग, तप, जप, कर्म, अनुष्ठान. नेमकं आम्ही काय करावं? महाराज म्हटले, हे करायचं नाही. हे जर केलं तर अहंकाराची प्राप्ती होईल. म्हणून कलियुगामध्ये योग, याग, तप, जप, कर्म, अनुष्ठान करायचं नाही. आमच्या माऊलींनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी धम्म. योग, याग, तप, जप, कर्म, अनुष्ठान हे जर केलं अहंकाराची प्राप्ती होईल. मग महाराज कलियुगामध्ये नेमकं काय करायचं? कलियुगात माझी करावे कीर्तन, तेने नारायण देही भेटी. उद्धाराचं साधन सांगितलंय. भगवंताच्या नामचिंतनाने उद्धार होतोय. कलियुगामध्ये उद्धाराचं साधन जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे आणि कीर्तन हे उद्धाराचं साधन सांगितलंय. बघा, आणि आज पहिला दिवस आहे त्यामुळे नामाचं महत्त्व सांगायचं असतं. बघा, या समाजामध्ये वावरत असताना आपल्याला 2 प्रकारचा समाज बघायला मिळतो. या समाजामध्ये अनेक प्रकारचा समाज आहे, पण ऐका, 2 प्रकारचा समाज आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही सकाळी पाठी फिरायला जाता का? का सगळे सूर्यवंशी झाले? जाता ना पाठी फिरायला? 4 वाजता उठा आणि पाठी फिरायला जा. आपल्याला असे काही लोक दिसतात, त्याला आपण जॉगिंग म्हणतो. त्यांना विचारा, तुम्ही का रोज फिरायला जातात? एकच उत्तर भेटतं, काय? आमचं पोट वाढलंय म्हणून आम्ही फिरायला येतोय. तिथून माघारी या, आंघोळ करा आणि पुन्हा गावात जा. आपल्याला काही लोक दिसतात, त्यांच्या हाती डबा असतो आणि त्यांना विचारा, तुम्ही कुठं चालले? ते म्हणते, आम्ही पोट भरायला चाललो. बघा, या समाजाची रीत आहे. काही भरलेलं पोट कमी करण्यासाठी चालतात आणि काही पोट भरण्यासाठी चालतात. इथं देवानं समान कुणाला ठेवलं नाही, प्रत्येकाला वेगवेगळं ठेवलंय. ही समाजाची रीत आहे. तुकोबाराय म्हटले, हे 2च प्रकार नाही, समाजामध्ये 3 प्रकार सांगितले. एक रजगुणी, एक तमगुणी आणि एक सत्वगुणी. रजगुणी म्हणायचं कुणाला? आपलं नाही पण मिळवायचं, याला म्हणायचं रजगुणी. एक जण पालखीत गेला पंढरपूरच्या. आता पालखी वनरवाडी, तो दिंडोरी. पालखी दिंडोरी, तो नाशिक. बरं, रस्त्याने नीट चालला नाही. याच्या भुईमुंगाच्या शेंगा उपट, वाळलेले लिंबतोड, हॉटेलवाल्याला जाऊन एक, मुरमुरे गोळा कर. पोचला एकदाशी पंढरपुरात.
कधी काकड्याला नाही, कधी भजनाला नाही, कधी हरिपाठाला नाही, पंक्तीला मात्र सगळ्यात पुढं. दशमीला पोचला, एकादशीचा मुक्काम झाला आणि द्वादशीला परत माघारी निघाला. बरं माघारी कशावर? त्याच रथावर. भाडं वाचवायचंय ना. परत माघारी आला, घराजवळ आला आणि कॅबिन वाजवली. दन 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 कॅबिन वाजवली. 2 गोणी होत्या, खाली टाकल्या. बायकोनं बघितलं दारातून. बाई, पप्प्याच्या बापानं नेताना तर हात पिशवी नेली होती, 2 गोणी खरेदी करून आणली. काय आणलं असेल बरं? पळतच निघाली. गाडी निघून गेली. सांगितलं थांबा मी 1 गोण घेते. तो म्हटला राहू दे, मीच घेतो. नाही घेते म्हटली 1 गोण. 1 गोण उचलली, 5 किलोची, एकदम हलकी. ती म्हटली काय एवढं हलकं? तो म्हटला चल सगळं सांगतो घरी. नेले घरी, टाकले. तो म्हटला एक काम कर, मला ना खूप दमलोय, पहिले आंघोळीला गरम पाणी काढ, मग तुला सांगतो सगळं काय आणलंय. अहो पण सांगा ना काय आणलंय. नाही म्हटलंय, तू पहिले गरम पाणी काढ आंघोळीला. गरम पाणी काढलं ना आंघोळीला गेला. हिला कुठं चैन पडते का? हिनं पहिली गोण सोडली, खाली ओतली. निघाली ना मुरमुऱ्याचे पॉकेट, भुईमुगाचे टरफलं, वाळलेले लिंब. दुसरी गोण सोडायला लागली. तेवढ्यात तो बाहेर आला. म्हटलं घाबरली बिचारी, असं मागं थांबली. सोडून अशी मागं सरकली. जशी सरकली तशी गोणी खाली पडली आणि त्या गोणीमधून एक स्टीलची पेटी एवढी बाहेर पडली. तिला कडी, कुलूप सर्व. ते म्हटले का हो, काय आणलंय ह्या पेटीत? ते म्हटला काहीतरी असेल. अहो सांगा ना काय आणलंय. घोंगड्या आणल्या का बांगड्या आणलाय? मेकअपचं सामान तर नाही आणलं ना मला. ते म्हटलं नाही. अहो कुलूप खोला ना. खिशात हात घातली, चावीच नाही ना, चोरून आणली होती. ते म्हटले एक काम कर, सांशी नाही तर फुकणी आण. तिनं फुकणीसह सांशी आणली. सांशी लावल्यावरून फुकणीचा टोकला हाणला आणि कुलूप उघडलं आणि असं हळूहळू वरती करत होता. ती अशी वरून मागं पाहत होती. काय काय माहीत, मेकअपचं सामान आणलंय वाटतं. घोंगड्या आणल्या का बांगड्या आणल्या. असं झाकण उघडलं आणि त्याच्यात होतं कटिंगीचं नावायचं सामान. ती म्हटलं का हो, हे कशाला आणलं? तो म्हटला राहू दे आता, आणलं ना म्हैस भातरायला होईल. आपलं नाही पण मिळवायचं याला म्हणायचं रजगुणी. काही का असे ना, बुद्धीला पटो ना पटो मिळवायचं याला म्हणायचं रजगुणी. आता तमगुणी कोणाला म्हणायचं? नको नको ते व्यसन. दारू गांजा मत पियो यारो, गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने बड़ों का दाम करत कर मुंह में मिट्टी आती है. मला सांगा, दारू प्यायला पैसे कुणाचे हो? बोला ना. तुम्ही बोलतेच ना बा. तुम्ही दुसरं कोणतं नाही घेते ना. सांगा ना, दारू प्यायला पैसे कुणाचे? आपले. गांजा प्यायला पैसे कुणाचे? आपले. रस्त्यावर पालथं पडलं का माती कुणाच्या तोंडात जाते हो? आपल्याच. हां सांगा ना. नको नको ते व्यसन करायची. देवाने एवढं सुंदर शरीर दिलं. ऐका, आमच्या गावातली एक सत्य घटना आहे. एका माणसाचे 2 दात खराब झाले. बऱ्याच दिवसापूर्वी तो रूट कॅनर करून आणला. 12,000 रुपये खर्च लागले. रूट कॅनर करून आणला आणि परत काही दिवसांनी ते 2 दात परत खराब झाले. परत दवाखान्यात गेला आणि सांगितलं डॉक्टर आता खायला खूप त्रास होतोय हो. तो म्हटला आता एक काम करावं लागेल, कृत्रिम दात बसवावं लागेल. म्हणे खर्च किती? म्हणे येईल 10,000. म्हणे किती वर्ष टिकल? म्हणे 10 वर्ष. म्हणे बस हो भरपूर झाले. म्हणे कधी करायची ट्रीटमेंट? म्हणे आज जा नाशिकला. गेला नाशिकला. 7,000 रुपयाचे एक्सरे काढले. पूर्वीचे 7,000चे एक्सरे काढले होते. परत डॉक्टरचं बजेट, एक दाताची किंमत झाली 10 वर्षासाठी 25,000 ते 30,000 रुपये दाताची किंमत झाली. परत सांगितलं आता किती बजेट लागेल? म्हणे परत आता 25,000 ते 30,000 रुपये लागतील. एका दाताची किंमत 25,000 ते 30,000 रुपये 10 वर्षासाठी. मग एका दाताची किंमत एका वर्षासाठी 2,500 ते 3,000 रुपये. देवानं आपल्याला 32 फुगट दिले. 32 गुणिले 3 किती झाले? 96,000. 96,000 नुसते दाताचे देवानं कशाला दिले हो? आपण एवढे पांढरे दात, त्याला किती मिसरी घासतोय, गुटक्याच्या पुड्या सोडतोय. हां कशानं दिलंय देवानं? ये लाख मोलाचं शरीर दिलंय. बघा तमगुणी सांगतो. 1-2 मित्र होते.
एकाचं नाव वामण्या आणि एकाचं नाव भिक्या. दोघांना गांजा प्यायचीच लय सवय होती. आता गांजा प्यायला कुठं जातात? महादेवाचं मंदिर, स्मशानभूमीकडं बाहेर असतं थोडं. गावात बॉयलर पेटलं म्हणजे दूर होईल, निवांत बसायची. असेच निघाले आणि मंदिराच्या पाठीमागं बसले, कारण कोणी वेढा मारायला येतच नाही. वेढा मारला तरी अर्धाच. बसले पाठीमागं. एकानं चिलम धरली, दुसऱ्यानं गांजा मळला, तिसऱ्यानं धरली आणि पहिल्यानं काडी लावली आणि ओढायला सुरुवात केली. फुल गांजेच्या नशेत आला, फुल गांजेच्या नशेत आला आणि वामण्या भिकाभाऊंना म्हटला, भिकाभाऊ, अहो रोज इकडे 1-1.5 किलोमीटर एवढ्या लांब यायचं, हा त्रास काय कमी आहे का? आज आपण असं करू, हे मंदिरच तिकडे ढकलून लावू. म्हणे अरे जाईल का? का जाणार नाही? हे मंदिरात तिकडे ढकलून लावू. काढले कपडे, हात वगैरे ठोकले, ते कपडे असे गुंडाळले, मंदिराच्या समोर पायरीवर आणून ठेवले आणि गेले मागं मंदिर ढकलायला. आता रोज असे नित्यनेमानं 2 माणसं यायचे दर्शनाला. त्यांनी पाहिलं हे कपडे कोणाचे बा? मंदिरात तर काही कोणी दिसेना. मारले बगलात, नेले चौफुलीवर आणि दुकानात ठेवले आणि सांगितलं जे कोणी कपडे घ्यायला येईल त्यांना हे देऊन टाक. आणि हे 2 जण असे नशेतच मंदिर ढकलत राहिले. 12 वाजेपर्यंत नशेत मंदिर ढकललं. हो, वरून सूर्याची आग, आत म्हणजे गांध्याची आग. ढकल मंदिर. 12 वाजले. वामण्या म्हणतो, भिकाभाऊ, अहो 12 वाजले, मंदिर लईच पुढं आला असेल. आता एक काम करू, थोडं जेवण करून येऊ. तो म्हटलं अरे नको, अजून ढकल थोडं. नाही म्हटलं, आता ना जेवण करून येऊ. आले समोर, कपडेच नाही ना. वामण्या म्हटला, भिकाभाऊ, तुम्हाला सांगितलं होतं ना मंदिर हळू ढकल. गेले ना कपडे मंदिराखाली. हां, काय करतील याचा मेळच नाही मामा. याला म्हणायचं तमगुणी, आता सत्वगुणी कोणा म्हणायचं? लावणी मृदुंग, श्रुती टाळ घोष. सेवू ब्रह्मरस श्रुती टाळ घोष, सेवो ब्रह्मरस आवडीने. मृदुंग आणि टाळाच्या घोषामध्ये आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे ना, हेच सुख प्राप्तीचं साधन आहे. मग आयुष्यामध्ये हेच करा, तेच तुकोबार आहे. घेतले अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सदा नाम घोष करू हरी 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 सदा
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. हेच सुखप्राप्तीचं साधन आहे. कारण परमार्थ फक्त माणूस करतो. याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही खोटे. तुम्ही पाहिलं का शेळीला आपल्याला हात दिले. तुम्ही पाहिलं का 10-5 बैल एकत्र आणले पंढरपूरची वारी केली. बैल वारी करीत नाही हो. तुम्ही पाहिलं का 10-5 कुत्री एकत्र आले भजन केलं. कुत्रे भजन करत नाही. तुम्ही पाहिलं का 5-1 मांजरी एकत्र आल्या जनाबाईच्या ओव्या गायल्या. त्यांनी गुरु करणं सोडलं नाही पण ओव्या गायल्या नाही. परमार्थ भक्त माणूस करतोय. आपल्याला लाख मोलाचं शरीर दिलंय. मनुष्य जीवन किती अनमोल किमतीचं मिळालं आहे का. हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपन भोवरो. नुसते अवयव नाही दिले त्या अवयवाला जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या आहेत. वाचेला सुद्धा जबाबदारी दिली. घे माझे वाचेला जबाबदारी दिली. गोड नाम विठोबाचे घेई माझे वाचेला सुद्धा जबाबदारी. डोळ्याला सुद्धा जबाबदारी. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे जबाबदारी दिली. कानाला सुद्धा जबाबदारी दिली. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, कान भरून या ऐकीन. सर्व अवयवाला जबाबदारी दिल्या. मनाला सुद्धा जबाबदारी दिली. मनात तेथे धाव घेई राहे विठोबा. या मनाला सुद्धा जबाबदारी दिली की मन इतकं चपळ आहे मायबा. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोळे, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोळे. किती हाकाला हाकाला विरयत पिकावर, किती हाकाला हाकाला विरयत पिकावर. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोळे, मन वडाय उभ्या पिकातलं डोळे. किती हाकाला हाकाला विरयत पिकावर, किती हाकाला हाकाला विरयत पिकावर. मनात तेथे धाव घेई राहे विठोबाचे. त्या मनाला सुद्धा जबाबदारी दिली. हे मन इतकं चपळ आहे ना, त्याला जायला वेळ लागत नाही आणि यायला वेळ लागत नाही. बघा मला सांगा, तुम्हाला आता वृंदावनला घेऊन जायचं, येणार ना तुम्ही वृंदावन? बोला ना, वृंदावनला येणार ना? तुम्ही एखाद्या महाराजांच्या संगतीनं गेले ना, फार थोडा खर्च लागेल. काही नाही, फक्त 10-1,000 रुपये. हां, एकदम थोडा खर्च लागेल. यायचं ना तुम्हाला वृंदावन? हां, आता गेले तुम्ही वृंदावनात. ऐका, वृंदावनाला जायच्या आधी सर्व तयारी झाली.
हां तयारी झाली, आता बस स्टॉपला जायचंय. अजून एक जोडदार आली. सांगितलं बाई कधी पोचणार आपण वृंदावनला? तिथं आपण प्रेम मंदिर बघू, दर्शन करू, गोवर्धनाची परिक्रमा करू, सर्व वृंदावन फिरू, अशी चर्चा पाहिजे ना. तुमची चर्चा काय बाई? आले बाई एकदाच सुनेला म्हणावं घाल बाई तू लक्ष, थोडा उशीरच झाला. हो मग चांगल्या ठिकाणी जाता, चांगल्या ठिकाणची चर्चा करा ना. हां आता निघाले वृंदावनला, रेल्वेमध्ये बसले. एक म्हटली S2 S3 अप्पर डिप्पर काय असतं ते. एक म्हटले बाई माझ्या गुडघ्याला लय त्रास आहे, तू माझ्या जागेवर झोप, मी तुझ्या जागेवर बसते. पोचले बाई वृंदावनात, सर्व बोजे बाजे उतरवले आणि रिक्षा केली आणि पोचले वृंदावनात. बाई तिथं आश्रम असेल का ग? आपली मुक्कामाची सोय लागेल का ग? अहो तुम्ही पोचा ना पहिले वृंदावनात, मग तिथली चर्चा करा. गेले वृंदावनात, चाललं घराकडं. बाई आज तर कीर्तन आहे आपल्या वनारवाडीत, जायला पाहिजे, आज पोचलंच पाहिजे. आले तुम्ही कीर्तनाला, आले का नाही? हे मन आहे महाराज. बरं मला सांगा किती खर्च लागला वृंदावन फिरून जायला? तुम्ही असे 10-1,000 देतच होते, तर कीर्तन संपल्यावर मला 200 द्यायला काय हरकत आहे? नका देऊ बरं आई, आधीच लय पैशावरून वाद चालू आहे. देणारे देता बाबा, घेणारे घेता, मजलेलं डोक्याला ताप आहे हो. ते आता स्वामी बोलून गेले कोणते तरी. लय लोकांनी व्हिडिओ टाकले व्हॉट्सअपला, हे सर्व कीर्तनकारांनी ऐकावे. आम्हाला माहितीच नाही का? आम्ही काय झोपडीत राहतो का? हां हे सर्व कीर्तनकारांनी ऐकावं. अहो ज्ञानोबा तुकोबारांनी सुद्धा तेच लिहून ठेवलंय, तरी लोक ऐकत नाही. या व्हिडिओनं काय होणार आहे? पार कपडे फाटले, कपडे घ्यायला पैसे नाही हो. सांगत नाही बरं, तुम्ही घेऊन द्याले अपेक्षा नाही, पण ऐका हे मन आहे, जाऊ नये हे मन आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, अवयवाला जबाबदारी दिली. हे मनुष्य किती अनमोल किमतीचं आहे का? एक आंधळा असतो, तो आंधळ्याचा दृष्टांत सर्वांना माहिती आहे, आता आठवलं म्हणून सांगतो ऐका. आंधळ्याचा आवाज खूप सुंदर असतो, घाटावरला आंधळा असते. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराला. घाटावरचं जर आंधळं आणलं ना, चांगल्या गायकाला टपके हाणतं बरं, पण दुर्दैव आहे त्याला भीक मागावं लागतं. एक जण असंच बसलं चंद्रभागेच्या वाळवंटी, टाळी वाजत होता, अभंग म्हणत होता, टाळी वाजत होता, अभंग म्हणत होता. टाळी वाजवता वाजवता त्या आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. एक सैनिक आला, म्हटला तुला 10,000 रुपये देतो, हा कावळा मला दे. 10,000? आंधळ्याच्या मनात विचार चालू झाला, आता हे 10,000चं करायचं काय? बघा असं असतं, हे 10,000चं करायचं काय? त्यानं तसा वरती हात केला, कावळाच पळून गेला. या 10,000चं करायचं काय? म्हणे 5,000चा जावायला देऊन टाकेन. आंधळ्याला सुद्धा काळजी जावायची, मामांचं गाव आहे म्हणून नाही सांगते बरं. आंधळ्याला सुद्धा काळजी जावायची, मग तो 5,000 रुपये जावायला देऊन टाकेल. पण असं असतं महाराज, 10 लाख जर आले ना, आपल्याला वाटलं 35 लाख आले, 35 लाखाचं जे शिपे आलंच आपण घरी घेऊन, पण कधी पा आपल्या माथ्यावर कायम कर्जच आहे, कायम बोकांडी कर्जच आहे. फक्त आपण म्हणतो समयासी सादर भाव, कधी बोकांडी कर्ज आहे. आंधळा वरती हात केला आणि कावळा सुटला. आता कितीही आंधळ्यानं भजन केलं, टाळी वाजवली, त्याच्या बापाला तरी कावळा सापडेल का? तसं हे मनुष्य जन्म अनमोल किमतीचा अचानक भेटलेला आहे. हा दृष्टांत तुकोबारांना कमी वाटला असेल, अजून एक दृष्टांत दिला ऐका. लहानपणापासून एक आंधळा असतं, खोडी करून यायचं गावात, थोडं मोठं झालं, आता लग्नाच्या वयात आलं, आता घरचे म्हटले याचं आता लग्नच लावून टाकू, तेव्हाच हा खोड्या कमी कराल. आणि बऱ्याच पोरांचे लग्न ह्याच निमित्तानं होताव, त्याच्या खोड्या बंद व्हा म्हणावं. आणि जे लग्न जमवताना त्याची आमची मनापासून हात जोडून विनंती, या बंद्यात पडूच नका तुम्ही. मुलगा चांगला असेल ना, चांगलंच सांगा, ज्याचं वाईटपण असेल वाईटपणच सांगा. एखाद्या मुलीचा संसाराचा नाश करू नका, हे सर्व पाप तर जमवणाऱ्याच्या माथ्यावर पडत असतं. आंधळ्याचं लग्न झालं पण खोड्या करणं काही जाईना. बायकोला वाटतं आज सुधरल उद्या सुधरल, पण काही सुधरना.
गावात गेला का खोड्या करून यायचं, गावात गेला का खोड्या करून यायचं. एक दिवस गावात गेला आणि मोठी खोडी करून आणलं आणि घरात आला आणि बाजेवर झोपला. एक बाई आली दरवाजा वाजवला, म्हटलं सांग म्हटले त्या तुझ्या नवऱ्या आंधळ्याला उद्या जर घरी आला ना एक पाय गावात आणि एक पाय घरी नेल. म्हणजे आंधळ झोपलं होतं, अशी पाठी मागून गेली, अशी लात घातली ना कमरात, एका लातीत पांदळ खाली पाडलं आणि त्याच्या मनात आला आता घरी थांबायचं नाही, आता वारीला जायचं. केव्हा सुस्त होय वारी? जेव्हा लात बसते ना तेव्हा वारी सुचत असते. आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर या संसाराच्या असंख्य लाता खात असतं माणूस, पण जोपर्यंत मार बसत नाही तोपर्यंत वारीची ओढ लागत नाही. वारीला निघाला आंधळ आणि जाता जाता त्याला ठेस लागली. थोडं पुढं गेलं आणि अजून मागं आलं. काय माहिती ठेस लागली. आणि आंधळ लय हुशार असतो, त्याला कळालं मला सोन्याच्या हांड्याची ठेस लागली बा. हांडा उचलला. आता मला सांगा, एखादा सोन्याचा हांडा पंढरपूरला घेऊन जायला पाहिजे होतं त्याने, आहे का नाही? पंढरपूरला न्यायला पाहिजे होतं, व्याजाने ठेवायला पाहिजे होता, पण पंढरपूरला नाही गेला तो. आता मला सांगा, पंढरपूरला न्यायलाच पाहिजे होता त्याने हांडा. आता त्याच्या जागेवर जर तुम्ही असते तर तुम्ही पंढरपूरलाच गेले असते ना, सोन्याचा हांडा घेऊन. हां बोला ना, तुमचे आणले ना. त्यानं रिव्हर्स गिअर टाकला, घरी आला आणि दरवाजा वाजवला. ते म्हटले ओ अगं, म्हटलं बघ मी काय आणलंय. सोन्याचा हांडा होता, ठेवला बाजेवर. ती म्हटले मालक चहा करू, कॉफी करू, पंचपक्वान करू. तुम्हाला माहिती ना किती लातेत खाली पाडलं होतं एका लातीत. तो म्हटलं एक काम कर, काहीच करू नको, मी पुन्हा बाजेवर झोपतो, पुन्हा पाठी मागून ये आणि माझ्या कमरात पुन्हा एक लाथ हाण. मी पुन्हा कुठं निघतो? पंढरपूरला. परत सोन्याचा हांडा मला मिळू दे. आता त्याने कितीही वारी केल्या त्याच्या बापाला तरी सोन्याचा हांड्याची ठेस लागेल. एवढं सुंदर मनुष्य ते आपल्याला मिळालं, अचानक मिळालंय. याच देहीकडे देवाचे भजन अनेकही ज्ञान नाही कोठे. एवढा सुंदर अवयव दिलाय, किती सुंदर रचना केली आपली. हां इथं नाक दिलंय, नाकाला 2 सायलेन्सर, एवढं भोया दिलाय, पापण्या दिल्या, मध्ये पडदा. त्या भोया काही कोऱ्यांचा कार्यक्रम चालू केला काही नाही, आपला विषय नाही तो. पण ऐका, होड दिलेत, दात दिले, जीभ, पडजीभ, सुंदर असं कान. हे नियोजन देवाचं आहे. इथं अक्षय चालत नाही. एकानं केलंच म्हणा ओ काय सांगत होते देवाचं नियोजन, काय तुमच्या देवाकडे नियोजन. एवढ्या जागेत तुमच्या देवानं गर्दी किती केली. हा मागचा एवढा भाकर रोग बांधायला ठेवला काय. एवढ्या जागेत तुमची देवानं गर्दी किती केली. अरे हे नियोजन देवाचं आहे. इथं हस्तक्षेप चालत नाही, तरी एकानं केलाच भर कीर्तनात. महाराज म्हटला काय तुमच्या देवाचं नियोजन सांगता, काय तुमच्या देवाकडे नियोजन. सर्व शरीरात गर्दी करून ठेवली आणि मागचा एवढा भाग मोकळा ठेवला. काय बंगले बांधायचे का तिथं. एक कवटाच्या झाडाखाली झोपलं. कवटाचं झाड माहिती ना, कवटाच्या झाडाखाली झोपलं आणि वरती लक्ष गेलं. त्या झाडाला कवटं लागलेली होती. आला मनामध्ये परत विचार, काय देवाकडे नियोजन. एवढं मोठं झाड, त्याला एवढे कवटं दिले हो. आणि त्या बांधाला जे डांगराचा वेल होता त्याला एवढं मोठं डांगर. एवढा वेल त्याला एवढं मोठं डांगर. झोपा काढून देवानं निर्मिती केली म्हणे. काय तुमच्या देवाकडे नियोजन. एवढं मोठं झाड त्याला एवढं कवटं, एवढा वेल त्याला एवढं मोठं डांगर. आलं मनामध्ये, चालू झालं फॅटच भरलं त्याच्या डोक्यात. आणि असं करता मोबाईल पाहता, व्हॉट्सअप पाहता झोपलं ते.
त्या झाडाखाली झोपला असं. चप्पल घेतली उशाला ठेवली आणि झोपलं. भवरी आली वाळूट, ते ढिल्लं झालेलं फळ होतं का, जसं पडलं भाऊबंदच घेऊन उठलं ते. त्याला असं वाटलं कौट मधी गेलं का काय. मोबाईलचा सेल्फी कॅमेरा चालू केला आणि पाहिलं टेंगूळ. एकदा ते टेंगुळा का बघायचं, कवटा का बघायचं, कवटा का बघायचं तर डांगरा का बघायचं. मनामध्ये चालूच झालं, डांगरा का बघायचं, कवटा का बघायचं, झाडा का बघायचं, वेला का बघायचं. मोबाईल ठेवला आणि हात जोडले म्हटला देवा अरे तुझंच नियोजन बरोबर आहे रे. अरे तू कवटाच्या ऐवजी जर डांगरावरती दिले असते ना, माझ्या तेरावाला त्या डांगराचीच भाजी केली असती म्हणे. वा अरे हे नियोजन देवाचं आहे. इथं आस्तिक चालत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग पाप पुण्य करण्याचं आणि भगवत प्राप्तीचं ज्ञान माणसाला आहे. पण ज्ञान माणसानं त्या ज्ञानाचा जर वापर केला नाही तर महाराज म्हटले तुम्हाला सुख मिळेल का. हे नामचिंतनाचं पुण्य वेगळं सांगितलंय. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता त्याने सतत चित्ताला समाधान मिळेल. महाराज म्हटले तुम्हाला समाधान पाहिजे ना, मला समाधानही मिळालं, सुखही मिळालं आणि त्या सुखाचे अलंकार मी परिधान केले. स्वतःच्या गळ्यात ते मी घालून घेतले अभंगाच्या माय बाप. सर्व सुख आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. सुखाचे अलंकार तुकोबाराने प्रदान केले. सांगा मला सांगा, अलंकार सोन्या चांदीचे का देवाचे हो? तुमचे आणले ना, सांगा ना, अलंकार सोन्या चांदीचे का देवाचे हो? देवाचे. मग तुकोबाराने कसे धारण केले सुखाचे अलंकार? तुकोबारा ज्यावेळेस गेले भंडारा भामचंद्र बोराडेश्वरावरती, त्यावेळेस तुकोबाराय भजन करायचे. भजन करत असताना तुकोबारायांजवळ माणसं भजन करत होती यात नवल नाही आहे. पण त्या बोराडे भामचंद्र भंडारवरतील जेव्हा काही पशु पक्षी वेली सर्व तुकोबारायांचं भजन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येऊ लागले. तुकोबाराय म्हटले अरे हे सर्व पशु पक्षी वेली हे माझे सोयरे आहेत. वृक्षवल्ली हे माझ्या सोयरे आहेत. जिकडे पाहावं तिकडं तुकोबारायांना फक्त देव दिसू लागला.
जिकडे पाहावं तिकडे फक्त विठ्ठल 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 जळी स्थळी भरला रीता ठाम नाही. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि मग मी अशा दशेला जाऊन पोचलो. त्या दशेमध्ये माझं देहावरचं तादात्म्य संपून गेलं अभंगाच्या तिसऱ्या चरणात. कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू. देहावरती उदास अशा दशेला जाऊन पोचलो. त्या दशेमध्ये माझं देहावरचं तादात्म्य संपून गेलं. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुकोबराय काय करत होते याचं भान तुकोबरांना राहत नव्हतं. जायचे बोराडेश्वरावरती भामचंद्रावरती त्यावेळेस घरी सांगून जात नव्हते. दिवसभर जेवण करत नव्हते. फक्त एकच काम भगवंताचं नामचिंतन करत होत्या. बरं त्या काळात साधन तरी काय होतं. साऊंड सिस्टम होती, पेटी होती, पकवाज, टाळ होते दगडाचे, विना होता त्याला 2च तारा होते. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. याही दशामध्ये तुकोबऱ्यांनी भजन सोडलं नाही. देहावरती उदास होऊन तुकोबऱ्यांनी भजन केलं. कसं? हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन विठोबा. टाळी वाजून भजन करा मायबा. वरते हात वरते. एक टाळी एक.
तुम्ही मनापासून भजन केलं का हो? तुमचा आवाज बारका आहे का? खालच्या आईला तर भांडणं चालले तर वरच्या आईला कळतं. सांगा, तुमचा आवाज बारका आहे का? तुम्ही खुरपायला जाता का? वय वहिनी, खुरपायला जाता का तुम्ही? एक सरीला एक, दुसऱ्या सरीला एक, तिसऱ्या सरीला एक एवढे हातभर पुढे गेलेली, एक हातभर मागं राहिलेली, तरी तुम्ही गप्पा मारता. सांगा, तुमचा आवाज बारका आहे का? असो, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ताला समाधान मिळेल. महाराज, सुख मिळालं पण आम्हाला समाधान पाहिजे. समाधान मिळेल का? महाराज म्हटले, मला सुखही मिळालं, समाधानही मिळालं, आणि त्या सुखाचे अलंकार मी परिधान केले. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल. मी आनंदाने निर्भर होऊन डुललो. महाराज, सुख मिळालं, भगवंताच्या नामचिंतनानं हे सगळं मिळतं. ते कोणत्या दशेला प्राप्त होतं का? महाराज म्हटले, ते विदेही दशेला प्राप्त होतं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. विदेही दशेला जरी पोचलं, पाप पुण्याची बाधा होईलच ना. महाराज म्हटले, अजिबातच होणार नाही. भगवंताच्या नामचिंतनानं हा देह अग्निरूप होईल, आणि एकदा की हा देह अग्निरूप झाला, शेवटच्या चरणात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो. तुका म्हणे
म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. पाप आणि पुण्य याचा संबंध ह्या देह राहणार नाही, म्हणून आपण हरिचिंतन करू, भगवंताचं नामचिंतन करू, सदा नामघोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधेयी भोगुदशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो. ज्ञानेश्वर यथामती येत अवकाश. बोलण्याच्या अवघामध्ये चुकीचे शब्द बोल जाऊन कोणाचं अंतकरण दुखवणं असेल, खऱ्या अर्थानं या गादीवरून माफी मागतो. तुमचा मुलगा म्हणून मला माझी चूक तुम्ही पदरात घ्यालच, या ठिकाणी मी अशी अपेक्षा बाळगतो. कोणाला एक असेल दुसरं समजा, दुसरं असेल तिसरं समजा, नसलच दत्तक घेतलं तरी चालेल, पण मला माफ करा. बघा जाता जाता एकच सांगतो, आई वडिलांची सेवा करा, गो मातेची सेवा करा, आणि माझ्या सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, व्यसनापासून दूर राहा. खऱ्या अर्थानं ज्येष्ठ मंडळी जर सुधारली तर आमचा आज तरुण सुधारेल. हा नाही तर बापाच्या हातात तंबाखू आहे आणि बापानं मुलाला उपदेश चालू केला, बाळा अरे तंबाखू खाऊ नको, अरे वाईट आहे, अरे कर्करोग होतो हिच्याने. कशाने? तंबाखूने. आणि तंबाखू कुठे? बापाच्या हातावर. सांगा काय उपदेशाचा परिणाम होणार आहे? पोरगं म्हणतं पप्पा ती जर एवढी वाईट असती ना, तुम्ही पावसाळ्यात तिला भिजू दिलं असतं, प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवली नसती. अहो पप्पा ही जर एवढी वाईट असती, तुम्ही तिला उशाला घेऊन नसते झोपले पप्पा. आजपर्यंत आमच्या अंगावर कधी हात टाकून झोपले नाही पप्पा तुम्ही, पण तिला उशाला घेऊ झोपता पप्पा तुम्ही. अहो सकाळी उठले कोणाला बहिणीची आठवण येते, कोणाला भावाची आठवण येते. पप्पा आजपर्यंत आम्हाला विचारलं नाही, उठा पोरांनो शाळेत जा. तुम्ही पहिले आम्हाला विचारलं, पोरांनो माझी पुढे बघितली का? सांगा काय परिणाम होणार आहे माय? या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलात ना, देव माणूस बनून जा. काही जन्माला आले माणूस होऊन गेले, काही जन्माला आले राक्षस भरून गेले, पण जन्माला येताना माणूस म्हणून आलं पाहिजे. आणि या मृत्यूलोकामध्ये नामचिंतनाच्या जोरावर माणसानं देव माणूस होऊन गेला पाहिजे. ऐका 5 मिनिटं दृष्टांताला स्पर्श करतो, सेवा समाप्त करतो. ऐका छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक संकट आलं आणि त्या संकटाचं नाव होतं सिद्धी जव्हार. ज्या गडावरती राजे राहत होते त्या गडाला वेढा दिला. वेढा इतका प्रचंड होता की मुंगी सुद्धा येणार नाही आणि मुंगी सुद्धा बाहेर जाणार नाही. राजांना आमंत्रण केलं, राजा आम्हाला भेटायला या. पण राजांना माहिती आहे सिद्धी जव्हाराला भेटायला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. पण ऐका त्याही संकल्पनेत त्याही स्वराज्यामध्ये एक मावळा प्रेरित झाला होता आणि त्या मावळ्याचं नाव होतं शोभा काशीद. एका नाभिक समाजामध्ये आलेला शोभा काशीद एक जवळ राजांसमोर गेला ना, मुजरा केला. राजांनी विचारलं, शोभा अरे काय पाहिजे तुला, अरे काय इच्छा आहे तुझी? तर राजा तुमचे डांबडा मला द्याल का, तुमची तलवार मला द्याल का, तुमचे कपडे मला द्याल का? शोभा काशीची हसियत अशी होती मंडळी, दिसणं राजांसारखं, दाढी राजांसारखी, देहबोली राजांसारखी. छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घातले तर छत्रपती शिवाजी महाराज हे का ते त्रयस्थ माणसाला फार ओळखणं कठीण जावं इतका साम्यपणा. अरे सांगितलं, शोभा अरे काय होईल, काय इच्छा तुझी? राजा ऐका ना, एक शोभा काशीत जर मेले ना राजा, या महाराष्ट्रात
हजारो शुभा कशी तयार होतील, पण एक छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर या स्वराज्याला छत्रपती मिळणं कठीण आहे. राजा ऐका माझं एक वाक्य ऐका. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. अरे शोभा, अरे काय इच्छा आहे तुझी? राजा ऐका ना, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये शामीनं पालखीमध्ये बसतो आणि सिद्धी जवाराला भेटायला जातो. सिद्धी जवाराला आपण आमंत्रण पाठवू की छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला भेटायला येत आहे. काय होईल शोभा? राजा 100-150 मावळ्यांचं तुम्ही विशाल गडाकडे कूच करा. सर्व गणित ठरलं आणि सिद्धी जवाराला आमंत्रण केलं की राजा तुम्हाला भेटायला येत आहे. सिद्धी जवारानं तयारी केली. म्यानात तलवार घालत होता, काढत होता, तर पायाची आग मस्तकात गेलेली होती. अनेक जणांचा बदला घ्यायचा होता. पण ऐका, शुभ आकाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये पालखीमध्ये बसला. पालखी उचलण्यात आली. काही मावळे पुढं, काही मावळे मागं. सिद्धी जवाराच्या शामिन्याजवळ पोचली. पालखी खाली ठेवण्यात आली. पण ऐका, सिद्धी जवाराकडून एक चूक झाली. सिद्धी जवार उतरताना डाव्या पाय ठेवून डाव्या बाजूने उतरायचे, पण ऐका शिवाजी महाराज उजवा पाय ठेवून उजव्या बाजूने उतरायचे. पण शोभा काशीत डावा पाय ठेवून डाव्या बाजूने उतरलाय. सिद्धी जवाराजवळ अफजल खानाचा मुलगा फाजल खान उपस्थित होता. त्याने सांगितलं, सिद्धी अरे शोभा नाही हो सकता. अरे क्यों हे शोभा नाही हो सकता? अरे मी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना पालखीतून उतरताना बघितलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी उतरताना उजवा पाय ठेवून उजव्या बाजूने उतरायचे, हा डावा पाय ठेवून उतरलाय. अरे काहीतरी गनिमी कावा आहे, आणि गनिमी कावा करायला मराठी फार हुशार आहे. त्यानं सांगितलं, अरे अजून काय करता येईल? अरे याने ज्या वेळेस माझ्या वडिलांचा कोथळा ज्या वेळेस बाहेर काढला ना, मी यांच्या मस्तकावरती वार केलाय. त्या वाराची खून जर यांच्या मस्तकावर असेल तरच हे छत्रपती शिवाजी महाराज, नाहीतरी काहीतरी गनिमी कावा आहे. काही कळायच्या आत सब 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 शुभा काशीतवर वार केले. धारा तीर्थ कोसळला. हत्तीच्या तख्तीचा शुभा काशीत धारा तीर्थ कोसळला. उमऱ्यातून रक्त व्हायला लागलं. अख्खा शामिना लाल झाला. पण त्याही मृत्यूच्या प्रसंगाला शुभा काशीतला मुखातलं वाक्य ऐका. शुभा काशीत म्हणतो, अरे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आई वंदने तुझ्या खुशीला, कारण की स्वराज्यासाठी समर्पित करणारा मुलगा तुझ्या खुशीमध्ये वागवलाय का आई? वंदने तुझ्या खुशीला. पण सिद्धी म्हणतो, अरे काय गरज होती तुला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये येण्याची? केलं रे कुटुंब उद्ध्वस्त. अरे काय पत्करलं तू? त्याही मृत्यूच्या प्रसंगाला वाक्य ऐका. आज कीर्तनातून फक्त शुभा काशीच्या मुखातलं वाक्य घेऊन जा. शुभा काशीत म्हणतो, अरे जन्माला येताना एका नाभिक समाजामध्ये, जन्माला येताना एका नाभिक समाजामध्ये शुभा काशीत म्हणून जन्माला आलोय, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मरण आलं. हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. म्हणून जन्माला येताना जर माणूस म्हणून आलात तर या मृत्यू लोकामध्ये नामचिंतनाच्या जोरावर माणसानं देव माणूसच होऊन गेलं पाहिजे. याला जगण्याचा दर्जा म्हणतात. जय विठ्ठल. रे